आधी मी फास्ट नाही रीड करायचो. आता मी फास्ट आणि प्रॉपर रीड करतो. हा एक माझं बदल झालाय. आणि आधी आधी तिचं रीडिंग आणि आताचं रीडिंग मध्ये माझं लय फरक आहे. आणि मम्मी पण मी पण दररोज एक पेज माझ्या बालभारतीचा एक पेज पुन्हा रीड करतो. खूप छान झालंय. खूप छान इम्प्रुव्हमेंट. नंतर आता समजतच वर्ड कसं करायचं, बनवायचे कसे आणि कुठून स्टार्ट होतं आपल्याला. आणि तुम्ही पण छान त्याला शिकवलंय एकदम. रीडिंग स्पीड होतं प्रॉपर रीडिंग नाही टेस्ट खूप छान होतं. काल पण त्याने रीडिंग केलं म्हणजे त्याला आता समजतंय वर्ड बनवता येतात. असं तर पहिलं ते समजत नव्हते वर्ड बनवायचे असं पाहिजे तेवढं. आणि त्याच्यामुळे इम्प्रुव्हमेंट पण काहीच नव्हती तेव्हा. पण आता छान समजतंय. रीडिंग पण छान आहे त्याची आता झाली. रीडिंग पाहिलं तर स्पेन वाचत होता आणि दुसरी गोष्ट प्रत्येक वर्ड आयडेंटिफाय होतो. हा ते एक मेन आहे. म्हणजे मुलांना ते समजत नव्हते कोणते वर्ड कसे बनवायचे ते. आणि आम्ही पण किती पण सांगितले तर समजणार नाही यांना. म्हणजे तुमच्याकडून छान त्याला समजलं ते वर्ड बनवायचे कसे. आणि ते मराठीमधून पण त्यांना आता स्वर व्यंजन पण एक कळायला लागले. ऍटलीस्ट माहिती नाही पडत ते ऐकलं. ते मराठीमध्ये कसे असतात आणि ते इंग्लिशमध्ये कसे असतात ते आता त्यांना समजतायत की वर व्यंजन बाळाकडे कशी बनवतात कसे असतात ते असं. पण थँक्यू सो मच सर तुमचे.